मावळ तालुक्यातील लोहगडावर सिया गोयल हिने आपल्या होणाऱ्या पतीला डोंगर कड्यावरून जो आहे तो ढकलून तिचा खून केला होता। हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक जे आहेत, खरं तर तरुण पिढी आहेत, त्यांना काय वाटतं आपण विचारूया। दादा, काय सांगशील? संपूर्ण ही घटना तू पाहिली असेल, मनात किती चीड आणणारी आहे? अतिशय दुःखद आणि मनाला चीड आणणारी गोष्ट आहे ही, कारण की आपण या काळामध्येही तुम्ही तुमच्या विवाहित तुम्ही लग्न होणार आहे तुमचं त्या व्यक्तीशी, आणि तुम्ही त्याला अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांना विरोधात नाही द्यायचं, पण तुम्हाला एखाद्याचा जीव गेलेला चालणार आहे, तुम्ही त्यासाठी असं प्लॅन करताय ना, असं दुर्दैवी जर तुम्ही तो कडा पाहिला असेल, तो अतिशय तिथून तुम्ही आपण बघितलं तर चक्कर येते असं आहे। तर तुम्ही जसं म्हणलात की बाबा काय वाटत असेल एखाद्या जीवाला, की म्हणजे एवढं तर आपण, मी त्याचे व्हिडिओज बघितले सोशल मीडियावरती, तो इतका खुश होता की बाबा आपलं लग्न होतंय, नवीन संसार, एक नवीन आयुष्य सुरू होणार होतं, पण त्याचं अशा पॉइंटला आयुष्य संपून गेलं। सर, खूप दुःखद देणारी गोष्ट आहे। मी त्यांच्या पालकांचं पण विधान ऐकलं की बाबा त्यांचं म्हणणं आहे की त्यांना फाशीची शिक्षा द्या, ज्या प्रकारे दुर्दैवी मरण त्याला आलं तशीच कठोर शिक्षा त्या दोघांना झाली पाहिजे। तू काय सांगशील? निव्वळ विकृती आहे ही, की नकार देण्यापेक्षा कोणाचा तरी जीव घेणं सध्या अधिक सोपं झालंय। याहून वाईट आणि दुर्दैवी काहीच नाहीये। म्हणजे मला खरंच समजत नाही या प्रसंगाबाबत, या घटनेबाबत हळहळ कशी व्यक्त करायची। आणि त्याच्या आई वडिलांचं दुःख कदाचित आपण कोणीच समजू नाही शकणार, कारण त्यांनी किती स्वप्न पाहिली असतील त्याच्या लग्नाबद्दल, आणि त्याने स्वतःने किती पाहिली असतील। आणि सध्या सोशल मीडियावरही आपण बघतोय ना, लोक 4 दिवसात ही घटना विसरून जाणार आहेत, त्याच्यावर फक्त मीम्स बनतायत, आधी निळा ड्रम वगैरे वगैरे हेच चाललंय। पण न्याय तो मिळणार आहे का त्याला? का त्या मुलीला असंच सोडून दिलं जाणार आहे? सो मला तरी असं वाटतं तिला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हावी। तू काय सांगशील? तरुण पिढी, खरं तर तुम्ही या ठिकाणी पर्यटनाला आला आणि अशी ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली, मनात किती चीड आणते? दुर्दैवीच घटना आहे, पण तिला जर लग्न करायचंच नव्हतं तर तिने पहिले सांगायचं, तर असा जीव नाही घ्यायचा कोणाचा। तर मला असं वाटतं की फाशी दोघांना झालीच पाहिजे। एकूणच आपण जर पाहिलं, या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहे त्यांची हीच मागणी आहे की सिया आणि तिच्या सोबत असलेला तिचा जो प्रियकर आहे चेतन, या दोघांना देखील फाशी झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिल शेख, लोणावळा।